नमस्कार मित्रांनो, पार्ट नंबर फर्स्ट, पार्ट नंबर सेकंड, पार्ट नंबर थर्ड, पार्ट नंबर 4, पार्ट नंबर 5. आता आपल्याला जे आपण ब्लॉगिंग आर्टिकल्स आपण पोस्ट केले ते आपल्याला गुगलवरती लाईव्ह कसं करायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार मित्रांनो. बघा, तुमचं ब्लॉग ओपन करायचं मित्रांनो. आता आपण ही बघा ही पोस्ट लिहिले. आता ही पोस्ट लिहून आपण सेंड केले, त्याच्यात आपल्याला ब्लॉगिंग वरती आपण पोस्ट करून दिले मित्रांनो. आता पोस्ट करून दिले म्हणजे आपलं जे आर्टिकल्स आहे ते गुगल वरती जाणार आहे असं नाही मित्रांनो. आता त्याची पण एक प्रोसेस असते, तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता तुम्हाला हे तुमचं आर्टिकल आहे. आर्टिकल तुम्हाला तुमच्या गुगल वरती कसं दिसेल, हे आर्टिकल गुगल वरती कसं दिसेल तुम्ही जेव्हा ही आर्टिकल्स गुगलला जाऊन तुम्ही तिथे लाईव्ह करायचं मित्रांनो. आता काय प्रोसेस असते बघा मित्रांनो. आता हे आर्टिकल आहे, मी आर्टिकल हे टाईप केलेले आहे. आता तुमचं भरपूर तुम्ही 4, 5, 10, 15, 20 जेवढं आर्टिकल लिहिलं असेल तेवढं आर्टिकल लिहून मित्रांनो, हे बघा मी आर्टिकल लिहिले. त्याच्यावर हे आधार कार्डचे 321 आले, 254, 163 असं 20 भरपूर आले मित्रांनो. आता हे का आले, कारण मी जसं याची लिंक आहे ना ते गुगल वरती लाईव्ह केले मित्रांनो, तेव्हा हे व्ह्यूज आले. आता हे नुसतं पोस्ट लिहून आपण इथे पोस्ट करून दिलं. आपण जसं आर्टिकल लिहिलं, ॲडव्हर्टाइजमेंट लिहिलं, आपल्या जे कॅटेगरीचं आर्टिकल असेल ते आपण रायटिंग केलं आणि इथे पोस्ट करून दिले की म्हणजे आपलं पोस्ट व्हायरल होणार आहे असं नाही मित्रांनो. त्याला एक आणखी आपल्याला गुगलला जाऊन लाईव्ह करावं लागतं आपल्याला ही वेबसाईट. तर मित्रांनो बघा, आपण आधार कार्डचं घेऊ मित्रांनो. हे आधार कार्ड व्ह्यू करायचं मित्रांनो. इथे व्ह्यूज केल्यानंतर आपल्याला काय करायचं, सुरुवातीमध्ये बघा आता URL घ्यायचं आहे आपल्याला. हे समोर दिसते तुम्हाला, हे URL कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर गुगलवरती जायचं मित्रांनो. इथे गुगलवरती गुगल कन्सोल असं टाईप करायचं तुम्हाला. गुगल कन्सोल असं टाईप केल्यानंतर तुम्ही ओके करायचं मित्रांनो. आता ओके केल्यानंतर तुम्हाला असं गुगल सर्च कन्सोल टूल्स असं दिसणार आहे. या वेबसाईट वरती क्लिक करायचं. इथे क्लिक केल्यानंतर इथे स्टार्ट नाव असं करायचं मित्रांनो. इथे टॅप करायचं आहे. बघा मित्रांनो, इथे स्टार्ट नाव केल्यानंतर तुमचं बघा हे केव्हा तुमचं ओपन होणार आहे. माझं ऑलरेडी मी लाईव्ह केलं म्हणून मी हे सर्व डेस्कटॉप येऊन गेले मित्रांनो. तुमची ईमेल आय डी, जे ब्लॉगिंगसाठी तुम्ही ईमेल आय डी यूज करत असाल ती ईमेल आय डी आणि तुम्ही गुगलवरती लॉग इन केलेली ईमेल आय डी सेम असेल तेव्हाच हे एक्सेप्ट करणार मित्रांनो. वेगवेगळं असेल तर तुमचं कधीही व्हेरीफाय होणार नाही. तर मित्रांनो बघा, आता आपल्याला इथे वरती यायचं आहे. हे बघा, आता मी ऑलरेडी केलं होतं माझं ब्लॉगचं URL मी लाईव्ह केलं होतं मित्रांनो. इथे ॲड प्रॉपर्टी वरती यायचं आणि पेस्ट करून द्यायचं आपली URL पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आता आपल्याला काय करायचंय, परफॉर्मन्स. आता हे ऑलरेडी सर्व मी डिटेल सर्व लाईव्ह करून दिले. त्याच्यात URL इन्फेक्शन वरती यायचंय मित्रांनो. इथे पेस्ट करायचंय. इथे पेस्ट केल्यानंतर आपल्याला एंटर प्लेस करायचं मित्रांनो. एंटर प्लेस, हे बघा रिट्राईव्ह डाटा. आता हे बघा URL इज नॉट ऑन गुगल. आता हे काय झालंय, URL इज नॉट. आता आपल्याला काय करायचंय, रिक्वेस्ट इंडेक्स इथे जायचं मित्रांनो. रिक्वेस्ट इंडेक्स वरती जायचं. इथे टॅप करायचं, वेटिंग करायचं. टेस्ट इफ यू लाईव्ह URL कॅन बी इंडेक्स. आता असं तुम्हाला जसं तुम्ही आर्टिकल्स पोस्ट केले असेल त्याची URL घ्यायचे. इथे URL इन्फेक्शन वरती टॅप करायचं आणि इथे पेस्ट करून इथे ओके करून द्यायचं मित्रा. आता रिक्वेस्ट इंडेक्सिंग केलं, त्याच्यानंतर आपल्याला सबमिट रिक्वेस्ट. हे बघा इंडेक्सिंग रिक्वेस्ट सक्सेसफुल झालं मित्रांनो. आता सक्सेसफुल झाल्यानंतर आपल्याला असं मेसेज आला नसेल आपल्याला तर टेस्ट लाईव्ह पण करून बघू शकता तुम्ही. इथे बघा टेस्ट लाईव्ह URL. हे बघा मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक पोस्ट तुम्ही आर्टिकल्स लिहिलं असेल, त्या आर्टिकल तुम्ही पोस्ट केलं असेल त्याचं आपल्याला URL घ्यायचं आहे. गुगल कन्सोल वरती यायचं आहे आणि त्याच्यावर आल्यानंतर आपल्याला असं लॉग इन ID दिसेल आपल्याला. त्याच्यानुसार आपण URL ॲड केलं असेल तर हे कंपल्सरी येणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त एकदा करायचं आहे, नंतर करायचं नाही. URL इन्फेक्शन वरती यायचं आहे.
नंतर इथे पेस्ट करायचं आणि ओके करून द्यायचं. आता बघा मित्रांनो, आता ते टेस्ट लाईव्ह करून पाहिलं मी. URL इज अवेलेबल टू गुगल. आता जी मी पोस्ट सेंड केले तिथे पोस्ट केले मी आर्टिकल मी पोस्ट केले ब्लॉगवरती. आता त्याचं URL काय झालंय, URL इज अवेलेबल टू गुगलवरती इंडेक्स झालंय मित्रांनो. आता हे ग्रीन सिम्बॉल आलं, हे बघा पेज अवेलेबिलिटी क्रॉप्स, हे सर्व इंग्लिश मित्रांनो, कारण हे लाईव्ह झालंय मित्रांनो. आता लाईव्ह कसं बघणार आहे तुम्ही, URL घ्यायचं आणि गुगलला जायचं मित्रांनो. गुगलला गेल्यानंतर तुम्हाला इथे पेस्ट करायचं. इथे पेस्ट केल्यानंतर तुम्ही तुमचं टायटल टाकून सुद्धा तुम्ही सर्च करू शकतात गुगलला आहे की नाही. हे डायरेक्ट मी URL टॅप केलं आणि पेस्ट केलं, त्याच्यामुळे डायरेक्ट वेबसाईट होऊन गेली मित्रांनो. बघा मित्रांनो, असं करायचं आहे. प्रत्येक पोस्टला पोस्ट लिहायची आणि पोस्ट लिहिल्यानंतर तुम्ही इथे व्ह्यूजवरती यायचे. व्ह्यूजवरती आल्यानंतर तुम्ही इथे URL सिलेक्ट करायचं. URL सिलेक्ट केल्यानंतर URL इथे इन्फेक्शनवरती गुगल कन्सोल इथे टाईप करायचं आणि गुगल कन्सोल वेबसाईट ओपन करायचं आणि इथे URL इथे पेस्ट करायचं. इथे पेस्ट केल्यानंतर ओके करून द्यायचं. इंडेक्स रिक्वेस्ट हा ऑप्शन रिक्वेस्ट करायचं. नंतर तुम्हाला ग्रीन सिम्बॉल आलं नसेल तर तुम्ही आणखी टेस्ट लाईव्ह करून बघू शकता. असं झालं की नाही, आपलं लाईव्ह झालंय की नाही URL ते आपण त्याच्यात चेक करू शकतो मित्रांनो. आता बघा मित्रांनो, आता सर्व हे झाल्यानंतर आता एक वेबसाईट आहे, वेब मास्टर. हे बघा वेब मास्टर. आता वेब मास्टर टूलवरती यायचंय, गुगलवरती यायचं मित्रांनो. सेम प्रोसेस आहे, गुगल कन्सोल तसं केलं आपण, जसं केलं तसंच आपल्याला वेब मास्टर. हे बघा गुगल सर्च कन्सोल आला, त्याच्यात तिसऱ्या नंबरला वेबसाईट दिली बिंग वेब मास्टर. आता बिंग वेब मास्टरवरती यायचंय, इथे टॅप करायचंय. हे बघा सेम प्रोसेस आहे, गेट स्टार्ट करायचंय. गेट स्टार्ट आता गुगल चॉईस करायचं तुम्ही. गुगल नंतर तुमची ईमेल आय डी, जी ईमेल आय डी लॉगिन असेल ती ईमेल आय डी घ्यायची मित्रांनो. तुम्ही ब्लॉगिंगसाठी ईमेल आय डी यूज करत असाल तीच घ्यायची मित्रांनो, नंतर व्हेरीफाय होणार नाही. बघा आता इथे येते सुरुवातीमध्ये आपलं URL, जसं आपण आपलं ब्लॉगचं URL घ्यायचं, इथे पेस्ट करायचं आणि सर्च करायचं मित्रांनो. इथे ऑटोमॅटिक ॲड होऊन जाणार आहे. नंतर आपल्याला सर्च परफॉर्म. आता हे बघा URL इन्फेक्शन. आता सेम प्रोसेस आहे, जसं गुगल कन्सोलमध्ये आपण प्रोसेस यूज केली तसेच आपल्याला इथे पण यूज करायचं आहे. इथे लिंक आपली URL लिंक पेस्ट करायचे आणि इन्फेक्शन करून द्यायचं आहे. ते काय होतं, गुगलवरती लाईव्ह होऊन जातं मित्रांनो. आता बघा, आता तुम्ही संपूर्ण याच्यात बघू शकता, मी ऑलरेडी केलं होतं मित्रांनो. हे बघा इम्प्रेशन, साईट एक्सप्लोर, होम, हे बघा मी सर्व त्याच्यात ऑटोमॅटिक सेट होऊन जातं मित्रांनो. इथे URL तुम्ही पेस्ट केल्यानंतर सर्व ऑटोमॅटिक सेट होऊन जातं. हे बघा SEO. आता SEO मध्ये कीवर्ड रिसर्च, SEO रिपोर्ट, साईट स्कॅन, कॉन्फिगरेशन्स, सिक्युरिटी, प्रायव्हसी, हे सर्व तुम्हाला ऑप्शन दिसेल याच्यात. आता बघा URL इथे पण सेम मेथड आहे मित्रांनो. इथे साईट मॅप, हे बघा साईट मॅप बघायचे. साईट मॅप, हे बघा साईट मॅप वरती आल्यानंतर तुम्ही इथे तुमचे ब्लॉगचे URL असेल, ब्लॉगिंगचे URL असेल ते इथे तुम्ही पेस्ट करायचं आणि सबमिट करून द्यायचं मित्रांनो. सबमिट केल्यानंतर बघा ऍड न्यू साईट मॅप असं येणार. ऍड न्यू साईट मॅप, हे बघा इथे काय करायचंय, ऑलरेडी तुमचं ब्लॉगचं URL आलंय तर तुम्हाला फक्त काय टाईप करायचंय, स्लॅश, हे बघा स्लॅश द्यायचे, साईट मॅप .xml असं टाईप करायचं आणि सबमिट करून द्यायचं. हे बघा स्लॅश द्यायचं तेव्हा सक्सेस होणार. असं सक्सेस स्टेटस बघायचं. सक्सेस झाल्यानंतर हे ॲक्युरेट सबमिट झालं तुमचं. नंतर आपल्याला नेक्स्ट न्यू ॲड साईट मॅप, नेक्स्ट बटन येणार, ते त्याच्यात आपल्याला स्लॅश द्यायचं, साईट मॅप आणि डॅश द्यायचं, पेज .xml असं टाईप करायचं, नंतर सबमिट करून द्यायचं. हे बघा नंतर स्टेटस बघायचं, सक्सेस दाखवत असेल तर तुमचं ॲक्युरेट सबमिट झालंय. आता हे बघा मी केलंय त्याच्यात साईट मॅप, नंतर पेजेस. हे बघा आता पेजेस बघायचं मित्रांनो. आता पेजेस कसं बघणार तुम्ही, इंडेक्स, नोट इंडेक्स आणि इंडेक्स. आता हे याची क्युरी काय असते ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे. आणि क्युरी काय रिझन नसतं त्याच्या मित्रांनो, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नाहीत.
बघा जे आपले URL आपण इंडेक्स केले ते आपल्याला फेल झालेले आपल्याला दिसतील, पण फेल झालेले असेल मित्रांनो ते आपण URL आपण इथे पेस्ट करून बघू शकता. आपल्याला असं ग्रीन सिम्बॉल दिसेल, तर आपलं ॲक्युरेट असेल ते पोस्ट आर्टिकल ॲक्युरेट असेल मित्रांनो. आता मित्रांनो बघा आपली पुढची प्रोसेस काय असेल ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. जय महाराष्ट्र.